नमस्कार मित्रांनो, रुक्मिणीज रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत कोथिंबीर वडी. चला तर मग सुरू करूया. इथे मी अर्धी जुडी कोथिंबीर स्वच्छ धुवून एकदम बारीक कट करून घेतलेली आहे. 1 वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे. बारीक कट केलेली हिरवी मिरची, तीळ, आलं लसूण पेस्ट, चवीपुरतं मीठ, लाल तिखट, ओवा, हळद, जिरे आणि पाणी टाकून घ्यायचं आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, तर त्यासाठी 1 ग्लास पाणी मी वापरत आहे. व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. गॅसवरती कढई ठेवून घ्यायची आहे. त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे. मोहरी, जिरे आणि बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये बनवलेलं बेसनचं मिश्रण टाकून घ्यायचं आहे आणि याला कंटिन्यू हलवत राहायचं आहे. जेणेकरून याच्या गुठळ्या होणार नाही. जोपर्यंत याचा गोळा बनत नाही तोपर्यंत याला आपल्याला कंटिन्यू हलवत राहायचं आहे. व्यवस्थित बनलेला आहे. याला साईडला काढून घ्यायचं आहे आणि प्लेटला तेल लावून त्यामध्ये टाकून हाताला पाणी लावून याला पसरवून घ्यायचं आहे आणि थंड होईपर्यंत ठेवून द्यायचं आहे. थंड झालेला आहे तर याच्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत. हव्या त्या साईजमध्ये वड्या कट करून घेऊ शकता. हे पहा, अशा पद्धतीने. अगोदरच गॅसवरती तेल गरम होण्यासाठी ठेवलं होतं, तर त्यामध्ये आता वड्या टाकून घेऊ आणि तळून घेऊ. झाऱ्याच्या साहाय्याने आलटून पालटून सर्व बाजूनी व्यवस्थित तळून घ्यायचं आहे. वड्या व्यवस्थित तळल्या गेलेल्या आहेत, तर याला काढून घ्यायचं आहे. याचं तेल नितळून घ्यायचं आहे आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे.
आणि परत राहिलेल्या वड्या तळून घ्यायच्या आहेत. याला पण झाऱ्याच्या साहाय्याने आलटून पालटून सर्व बाजूने व्यवस्थित तळून घ्यायचं आहे. व्यवस्थित तळले गेलेले आहेत, तर याला पण काढून घ्यायचं आहे. तेल व्यवस्थित नितळून घ्यायचं आहे आणि प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. हे पहा किती छान अशा वड्या तयार झालेल्या आहेत. नेहमी आनंदी राहा, खात राहा. स्वतःची काळजी घ्या, घरच्यांची काळजी घ्या आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.